मुंबईमध्ये मराठा आंदोलक हे कालपासून दाखल होत आहेत। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि मी सध्या मुंबईच्या चर्च गेट परिसरात आहे आणि चर्च गेट परिसरात असलेल्या बोगद्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि बाहेर मोठा पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी हे सर्व आंदोलक पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी काही लोकांनी बसून जेवण केलेलं आहे। काही लोक या ठिकाणी आश्रय घेण्यासाठी पावसामुळे थांबलेले आहेत। माझ्यासोबत आंदोलक आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि कधीपासून थांबलाय? मी बीड जिल्ह्यातून आंबेगाव तालुक्यातून पट्टीवडगाव या गावातून आलेलो आहे। आम्ही कालपासून इथं आहोत। पावसाचा जोर एवढा वाढला आहे त्यामुळे निवाऱ्यासाठी आम्ही इथं बसलो आहोत। आम्ही फक्त आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा जो मुद्दा आहे, आमच्या दादांनी धरलेलं धोरण आहे, हे सगळे धोरण आम्ही इथपर्यंत टोटल मॉब हा मराठ्यांचा इथपर्यंत आलेल्या दादांच्या एका आदेशामुळं फक्त सरकारने याचा अंत पाहू नये। जो काय अध्यादेश आहे, जो अंमलबजावणी आहे तात्काळ लागू करावी एवढीच विनंती माझी सरकारला। आणि एक सांगतो, दादाच्या आदेशाची फक्त हे मराठी वाट बघतायत। जोपर्यंत हे काही विकृत कृत्य केलं तर यांना याचे परिणाम असंख्य मुंबईला भोगावं लागतील। फक्त आणखी काय आंदोलक आहेत, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि सध्याची मुंबईची परिस्थिती पावसाची आहे, कधीपर्यंत इथे थांबणार? आता जोवर आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथंच थांबणार आहे। बाहेर तर पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात आणि संख्या पण तुमची मोठी आहे, तुम्हाला आता निवारा मिळत नाही, तुम्ही इथं बसलाय। पावसामुळे इथं निवांत बसलोय आम्ही। तरी पण थांबणार कधीपर्यंत? आता जोपर्यंत म्हणून दादा सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार। नक्कीच माझ्यासोबत एक छोटा मुलगा सुद्धा आहे। तू कुठून आलास, काय नाव आहे तुझं? माझं नाव माऊली शामराजपुरे। कुठून आला तू? मी बारम टाकली। काय मुंबईत काय करायला आलाय? आरक्षण घ्यायला। हो का? सरकारकडून आरक्षण पाहिजे? हो। काय शिक्षणासाठी तुला? हो। आणखी दुसऱ्या बाजूला सुद्धा बरेचसे आंदोलक जे आहेत ते बसलेले, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधतोय। तुम्ही कुठून आलात, किती लोक आलेले आहेत तुमच्या? आमच्या संघ 70 ते 80 लोक आलेले आहेत। आम्ही अंबेगाव तालुका पटोडगाव इथून आलेले आहेत आणि आता असे हाल झालेले आहेत आमचे, जिथं आम्हाला पार्किंग वगैरे दिली तिथं पावसामध्ये गाड्या भिजतात, जेवायची सोय होत नाही, काय नाही। आणि हे संपूर्ण शासन हे करायला अंत पाहिले, पण ज्या वेळेला संयम आज 2 दिवसामध्ये जी संयम तुटल मराठ्यांचा, दादाला जर थोडं पण खाचले दादा तर मुंबईचं काहीही खरं नाही। तुम्ही सगळेजण भिजलेले दिसताय, तुमच्या आसपासचे सगळे लोक। तुम्ही इथं कधी बसलात आणि बाहेरची परिस्थिती पाऊस पडतो? मला सध्याला तिथं कुठेच निवारा नाही। आम्ही मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये फिरतो, इकडं CST पासून ते चर्चगेटपर्यंत भिजतच आलेले आहेत आणि आम्ही आता इथं थोडा निवारा भेटलाय म्हणून इथं बसलेत। काय सरकारला काय सांगतो? सरकारला फक्त एवढंच आहे की आमची मागणी आरक्षण या अत्यादेश सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करणे। त्यांचं म्हणणं नियमात बसत नाही तर देणार कसं? का बसत नाही? जो पहिला कोटा आहे तो द्या ना आमचा, आम्ही थोडं वाढी मागतोय। 58 लाख नोंदी कुठल्या आधारे आल्या, मग सर्टिफिकेट कुठल्या आधारे भेटायला? आता नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण सरकारने लवकरात लवकर दिलं पाहिजे। तुम्ही कुठून आलात आणि काय सरकारला सांगणे? आता आरक्षण आम्हाला भेटावं एवढीच आम्हाला सरकारला विनंती करणे। किती दिवस थांबणार आहेत? पावसाची परिस्थिती, मुंबईचं हे वातावरण जमतंय का तुम्हाला? वातावरण आम्हाला जमत नाही, पण पावसामुळे तरी आम्ही थांबणार आहे तिथे। कधीपर्यंत थांबणार आता? जोपर्यंत आम्हाला दादा सांगत नाही तोपर्यंत। नक्कीच जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अशाच पद्धतीने बसून राहू आणि मुंबईतून आरक्षण घेऊनच जाऊ, अशा प्रकारचा पण मराठा बांधवांनी केलेला आहे। अनेक ठिकाणी शेकडो आणि हजारोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत आणि या चर्च गेट परिसरामध्ये हे मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात। दरम्यान आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।